स्वागत आहे तुमचं माझ्या या मोठ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे उषाज इपिक लाईफ. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो नक्की शेवटपर्यंत पहा. कारण तुम्हाला जे आहे तर एक स्टोरी ऐकायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये. ती म्हणजे अशी की माझ्या मंदिरामध्ये जे हत्ती आहेत ना, तर ते मी कधी आणले, कसे आणले, तर या पाठीमागची जी आहे तर अगदी छानशी तुम्हाला स्टोरी ऐकायला भेटणार आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, न स्किप करता. तर पहा, इथं आज जे आहे तर मी काढलं होतं मंदिर साफ करण्यासाठी. तर पूर्ण पाईप वगैरे काढून घेतले आणि सर्व काही आज जे आहे तर मला हे फोटो वगैरे काढून म्हटलं हे पूर्णपणे साफ करून घ्यावे. आणि आज जी आहे तर मूर्त्या देखील देवाच्या साफ करायच्या होत्या आणि जे माझ्या मंदिरामध्ये हत्ती, गायी वगैरे जे आपल्या सर्व काही श्रीयंत्र वगैरे सर्व काही मला व्यवस्थित साफ करून घ्यायचे होते. तर मग त्यासाठी म्हटलं छोटूला थोडीशी मदत कर. तर त्याची मदत करता मात्र अजून काही चाळे चालू होते. आता त्याने हा टाळ कधीही हातात घेतला नाही, परंतु आज पहा कसा गळ्यामध्ये घालून जे आहे ना तर वाजवतोय. म्हणजे एक काम जे आहे ना तो एक्स्ट्रा करणार, परंतु वाढवायचं काम करणार, परंतु मदत बाजूलाच राहते. तर मग इथे जे आहे तर थोडंसं काढून घेतलंय जे तोरण वगैरे लावलेले होते ते. कारण त्याच्यावरती देखील धूळ वगैरे होतेच आपली नियमितप्रमाणे. तर म्हटलं चला आता याला साफ करून घेते. तर हे जे तोरण वगैरे आहेत ना, तर मग याला मी थोडंसं आपलं गरम पाण्यामध्ये हलकासा अगदी थोडासा सोडा टाकला आणि हलकसं कोमट पाणी केलं ना, की त्याच्यामध्ये एक 5 ते 10 मिनिटं जरी ठेवलं, तर अगदी मस्तपैकी सर्व काही जे धूळ वगैरे आहे, तर पूर्णपणे निघून जाते. फक्त हाताने थोडंसं असं मालिश केल्यासारखं हातावरती चोळून घेतले, की अगदी छानपैकी निघून जातात. तर मग म्हटलं चला आता श्रावण महिना तर लागणार आहे आणि श्रावण महिन्याच्या अगोदर जे आहेत ना, ही आपली मंदिरातली थोडीशी सफाई केली, की मग आपल्याला फक्त डेलीची पूजा पडते. म्हणजे सर्व काही जास्त आपल्याला चिडचिड देखील आपली मग होत नाही. सर्व काही व्यवस्थित असल्याच्या नंतरून. तर मग इथे जे आहे तर सर्वात प्रथम म्हटलं आता हे हत्ती, गाय, टाळ वगैरे जे आहे ना, तर जे आपण देवाला पेला मांडतो पाण्याचा भरून वगैरे, ते सर्व काही म्हटलं अगोदर साफ करून साईडला ठेवते आणि नंतरूनच मग जे आहे तर मग मूर्त्यांना साफ करून घेते. तर मग सर्वात प्रथम म्हणजे मग मी ते खाली घेतलं आणि इथं जे आहे तर मी यांना साफ करण्यासाठी आहे ना तर भैय्या पावडरच वापरत असते. मी पाठीमागे देखील तुम्हाला एका व्हिडिओमध्ये म्हणजे सांगितलं होतं, की हे जी पितळाच्या काही वस्तू जर साफ करायच्या असतील ना, तर भैय्या पावडर खूपच अगदी उत्तम आहे. फक्त असं चोळलं ना तर पावडर लावून तरी देखील अगदी छानपैकी निघून जातं पहा. तर मग आणि पितळाच्या ह्या जी वस्तू आहेत ना, तर काय एक 10-15 दिवस जरी 10-15 दिवस देखील लागत नाही पहा. अगदी एक 7-8 दिवसामध्येच लगेच अशा काळपट पडतात आपण स्वच्छ केल्याच्या नंतरूनही. आणि जर त्याच्यावरती जर पाणी पडलं तर मग विषयच नको, की पाणी जर पडलं तर आपल्याकडून तर ते काय होतं लगेचच त्याचे थेंबाचे लगेच निशाण पडून जातात. लगेच काळपट डाग उमटतात. तर मग इथे मी भैय्या पावडर घेतली आणि ती कोरडीच पावडर मी अगोदर चोळून घेतली त्याला. कारण जी ते याचं पितळाचं जे आहे ना, तर काळपट लगेच ती पावडर काळपट होते पहा. आणि मग नंतरून जे आहे ना, तर आपलं एक डब्बा जो असतो आपला भांड्याच्या साबणेचा, तर त्यामधलं कोरच आपलं असं हे घेतलं, चवर घेतलं, त्याचं घासणी घेतली आणि त्या नव्या घासणीने मग काय केलं, अगदी व्यवस्थित त्या पावडरने हलकसं अगदी 2-2 पाण्याचे थेंब टाकून मग पावडरने त्याला चोळून घेतलं. आणि इथे जे आहे ना, तर बाकी दुसरं जे काही वापरलं ना, तर ते व्यवस्थित निघत नाही. परंतु ही भैय्या पावडर लावून आहे ना, तर अगदी खूपच छान निघते पहा. तर मी प्रत्येक वेळेस हीच पावडर वापरत असते. तर मग ते मस्तपैकी अगोदर सर्व काही हत्तीला, गाईला आणि जे श्रीयंत्र मी ठेवते तर तर हे पाटाला देखील पाटाला, टाळाला अगदी व्यवस्थित अगोदर चोळून घेतलं आणि मग नंतरून याला मग धुवून घेतलं. डायरेक्ट लगेच ह्याच याच्यामध्ये धुवून घेतलं, कारण विंचूने वरतून पाणी टाकलं आणि मग मी याला धुवून घेतलं. तर आता हे जे हत्ती मी घेतले होते ना, तर या पाठीमागची देखील खूप छानशी अगदी छोटीशी स्टोरी आहे पहा. तर काय झालं होतं आज 2 वर्षाला असंच गौरी गणपती येणार होते आणि माझ्या घरी देखील गौरी येतात. त्यामुळे जे आहे तर मी अशीच शॉपिंगसाठी गेले होते. तर काही जे डेकोरेशनसाठी आणायचं होतं मला आणि काही वहिनी म्हटले होते, की मंडप लागतोच आणि मंडप हा बांधावा म्हणून. तर म्हणून मग त्याच्यासाठी काही कपडे देखील घेण्यासाठी गेले होते आणि आता जवळ-जवळ 5
वर्ष होऊन गेले माझ्याकडे गौरी गणपती येतात. त्यामुळे जे आहे तर पहिल्या वर्षी देखील मी मंडपसाठी वेगळा कपडा घेतला होता आणि पाठीमागच्या वर्षी म्हटलं आता चला आता 2 ते 3 वर्ष झाले, मग आता काय करू थोडंसं चेंजिंग करू. म्हणून मग असं सामान खरेदी करण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर गेलो सामान खरेदी करण्यासाठी आणि काय झालं होतं त्याच्याच आदल्या वर्षी मी गौराईसाठी जे आहे तर पितळाचे 2 ताटं, 2 तांबे आणि त्यामध्ये जे आहे तर 2-2 वाट्या म्हणजे असा सेट खरेदी केला होता जेवणासाठी. तर मग राहिले गणपती बाप्पा. तर मग काय केलं म्हटलं यावर्षी मग गणपती बाप्पासाठी एक ताट पण घ्यायचं आहे. तर मग आम्ही काय केलं बाहेरची शॉपिंग वगैरे झाली आणि असंच मग नगरमध्ये जे आहे ना, तर रासने दुकान म्हणून आहे. तर मग आम्ही हमेशा तिथंच म्हणजे भांडे खरेदी करतो. कारण भरपूर मोठं दुकान आहे आणि सर्व काही वस्तू तिथे भेटतात. त्यामुळे मग तिथंच जातो. तर मग गेल्याच्या नंतरून जे आहे ना, तर आपल्या बायकांचं कसं असतं, एक वस्तू जर समजा आपण खरेदी करत असलो आणि दुसरी जर एखादी आपल्याला आवडली, तर आपण ती देखील घेतो. तर मग आता झालं असं की बाकीची जर अगोदर शॉपिंग झाली होती, परंतु ते ताट अन् ते घ्यायचं होतं. तर मग ताट वगैरे घेतलं, सर्व काही झालं. परंतु नंतरून ते हत्ती नजरेस पडले. तर म्हटलं ना, मला खूप आवडले म्हणजे हत्ती, तर म्हटलं आता हे हत्ती देखील घ्यायचेत. मला वाटलं कमीत कमी दीड ते ₹1700-1800 पर्यंत होऊन जाईल म्हणजे नाही का. तर विचारलं मी, तर त्यांनी चक्क मला किती ₹5,500 त्याची किंमत सांगितली. तर मग म्हटलं, "बापरे! हे तर भरपूरच जात आहेत." मग आमच्या वहिनी म्हटल्या, की "नाही तर मग तू असं कर, थोडे छोटे बघ." तर मग छोटे देखील पाहिले आणि तर ते मला म्हणजे आता हे अगोदर पाहिल्यामुळे ते माझ्या हाताला खूपच म्हणजे छोटे लागत होते आणि मला दिसायला देखील म्हणजे खूप छोटे म्हणजे वाटत होते. म्हणलं आपल्या मंदिरात तर शोभायला हे खूप छान दिसतील. म्हणजे जास्त एकदम मोठे पण नाहीयेत आणि एकदम असे म्हणजे छोटे पण नाहीयेत. तर आवडले तर खरे, परंतु असं झालं, की त्या टायमाला माझ्याकडे एक ₹2500 राहिलेले आणि मग म्हटलं आता हे तर एवढ्यात तर काहीच होणार नाहीये. तर मग काय केलं आणि त्यावेळेला नेमकं फौजी साहेबांनी मला ₹10,000 दिलेले, की "तू जे आहे तर तुला काय शॉपिंग करायची गणपती बाप्पाची आणि गौराईची ते तू करून ये" म्हणून. आणि मग ₹10,000 तून माझ्याकडे राहिले समजा एक ₹2,500 ते ₹2,500 राहिले असतील आणि मला नेमकंच ते हत्ती आवडले. तर मग आता करणार काय? आता जर फौजी साहेबांना म्हटलं असतं, की तुम्ही मला सेंड करा पैसे फोनपेवरती, तर त्यांनी सेंड पण केले असते. परंतु मग एक कसं असतं ना, आपल्याला देखील म्हणजे एक लिमिट असतं कोणत्याही गोष्टीचं. बाकी काही बोलले नसते, परंतु एवढंच म्हणले असते, काही काही आत्ता खरेदी केलंस तर काही नंतरून खरेदी केलं असतं. सगळं काही संगती गरजेचं असतं का? म्हणजे असं म्हटले असते. म्हणजे पैसे द्यायला तर दिले असते, परंतु असे म्हटले असते. तर आणि नेमक्यालाच काय झालं होतं, माझं चॅनल जे आहे ना, तर झालं होतं. परंतु काही कारणास्तव त्याचे पूर्ण म्हणजे $100 व्हायला काहीतरी 2-3च डॉलर कमी होते. तरच त्याचं मोनेटायझेशन चाललं गेलं होतं. तर मग आता नेमकंच मग त्याच्या अगोदर जे आहे, तर त्याचा जो क्रायटेरिया होता पहा, मोनेटायझेशन गेलं होतं. आणि 3 महिन्याचा जो क्रायटेरिया आहे ना, तर तो कंप्लीट आला होता पहा. तर म्हटलं हे जर मोनेटायझेशन माझं परत रिटर्न आलं ना, तर तर काश माझं त्याच्यातून पेमेंट निघणार आणि मग मी घेणार म्हणून. परंतु तेवढ्यात काय झालं, माझ्या छोट्या भावाचा फोन आला. तर असं सहज म्हटला, "काय करते, काय नाही?" तर म्हटलं, "काही नाही, असं शॉपिंगला आली आहे," म्हटलं, "बाहेर. झाली का शॉपिंग?" तर "हो," म्हटलं, "झाली आहे, परंतु असं-असं आहे." तर मग म्हणतो की "अच्छा, तुला हत्ती पसंत आलेत होय, बरं ठीक आहे, मग मी टाकतो 4,000-5,000 तुला." तर मग मी म्हटलं, "नको, परत मग परत हे म्हणतील की फौजी साहेब म्हणतील की मग तू मला नाही मागितले आणि मग त्याच्याकडून कशाला घेतले वगैरे असं." तर नको म्हटलं. तर म्हटले, "काय नाही." म्हटलं, "काय नाही, काय नाही, टाकतो. तू घेऊन तर टाक." बरं म्हटलं. मग त्याने मला पैसे सेंड केले आणि मग मी हे हत्ती घेतलेले आणि अ, फक्त मनाचा एक धाक असतो. मनाच्या धाकामुळे मी जे आहे ना, तर फौजी साहेबांना हे सांगितलंच नाही, की मी नागेशकडून पैसे घेतले आणि मग हे हत्ती घेतले. त्यांना फक्त एवढंच म्हणजे जाणून दिलं, की तुम्ही जे ₹10,000 दिलते ना, त्याच्यामध्ये माझी शॉपिंग अगदी कंप्लीट झाली आहे म्हणून. एवढं म्हणजे त्यांना सांगून दिलं. परंतु मग नंतरून जे आहे ना, तर खरंच जसा विचार मी केला होता ना, अगदी त्याचप्रमाणे माझं जे मोनेटायझेशन आहे, तर 3 महिन्यांनी जो क्रायटेरिया कंप्लीट झाला होता ना, तर अगदी टायमावरती छानपैकी म्हणजे ते मोनेटायझेशन मला परत भेटून गेलं आणि
ज्यावेळेस अगदी जसं भेटलं ना तर वॉच टाईम वगैरे व्यवस्थित होता, कंप्लीट होता. त्यामुळे मग अगदी पेमेंट देखील माझं टाईमावरती झालं. तर जसंच म्हणजे जसं काही आदल्या महिन्यामध्ये मी पैसे घेतलेले आणि त्याच्या दुसऱ्या महिन्यामध्ये तर मला YouTubeचं पेमेंट भेटलेलं. त्यामुळे आणि त्या YouTubeच्या पेमेंटमधूनच मग मी परत माझ्या भावाला पैसे रिटर्न केलेले आणि ज्यावेळेस मी पैसे रिटर्न केले ना, त्यावेळेस मग मी नंतरून फौजी साहेबांना सांगितलं, की हे असं-असं झालं होतं. तर मग म्हणत होते, "तुम्ही बडे छुपे रुस्तम आहात, तुम्ही काही सांगितलं नाही." असं-असं, तसं-तसं वगैरे. परंतु अशी ह्या पाठीमागची जी आहे ना, तर हत्तीच्या पाठीमागची कहाणी आहे आणि मला त्या टायमाला असं फील झालं, की अगदी हत्तीवरती बसूनच म्हणजे लक्ष्मी माझ्या घरामध्ये आली. कारण ते माझ्या फर्स्ट चॅनलचं फर्स्ट YouTube पेमेंट होतं आणि ते पण फर्स्ट पेमेंट भेटायच्या अगोदर मोनेटायझेशन 3 महिने चाललं गेलेलं आणि मग परत ते रिटर्न भेटून मला पेमेंट भेटलं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, की त्या फर्स्ट पेमेंटचा मला म्हणजे किती आनंद झाला असेल. तर असो, तर अशी काही स्टोरी आहे आणि पहा अगदी मस्तपैकी देव वगैरे मी स्वच्छ केलेले आहेत आणि अगदी चमकतायत पहा. मी कसलंही ॲसिड वगैरे ते जे असतं ना लिक्विड वगैरे ते बिलकुल वापरत नाही. फक्त दही, दूध, अ, हळद असंच म्हणजे गुलाबजल आणि एवढं टाकूनच वापरते. तर अशा प्रकारे जे आहे तर माझे सर्व काही मंदिर, देव वगैरे साफ झाले आणि एक मोठं आज काम माझ्या हातून पार पडलं. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.